सर्वांना आपल्या भुजबळ फॅशन लाईव्ह चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण कमीत कमी कापडामध्ये कशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करायची आहे ते एकदम सोप्या पद्धतीने एकदम नवीन ट्रिकने तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ठीक आहे, पहा मी तर 80 सेंटीमीटर पेक्षा सुद्धा कमी कापड घेतलेलं आहे। ते कशा पद्धतीने ॲडजस्ट आपण करायचं आहे पेपर कटिंग ठेवताना आणि कसं कटिंग करायचे आहे ते तुम्हाला एकदम इझी पद्धतीने सांगणार आहे। ठीक आहे, मी तर तुम्हाला कापड सुद्धा तुम्हाला मोजून दाखवणार आहे की मी किती कापड घेतलेलं आहे। ठीक आहे, बाही मोठी 9 इंचापर्यंत बाही तुम्ही तेवढ्या कापडामध्ये कट करून घेऊ शकता आणि कटोरी मोठी। ठीक आहे, मला एका ताईंची कमेंट आली की ताई कमीत कमी कापडामध्ये कशा पद्धतीने मोठी बाही आणि मोठी कटोरी असलेली मोठ्या साईजचा ब्लाऊज कटिंग करायचा आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवा। ठीक आहे, त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ करतो आहे आणि बिगिनर लोकांसाठी सर्वांसाठीच हा खास व्हिडिओ आहे। पहा इथं 74 सेंटीमीटर मी कापड घेतलेलं आहे। मी तुमच्या देखत इथं मोजून दाखवलेले आहे। 80 सेंटीमीटर सुद्धा कापड नाही आहे, हे 74 सेंटीमीटर कापड आहे। ठीक आहे, पहा इथं पुन्हा मोजून दाखवत आहे, कापड आपलं 74 सेंटीमीटर आहे। 80 सेंटीमीटरमध्ये तुम्ही आरामात तुमचा ब्लाऊज कशाही पद्धतीने तुम्ही कटिंग करून घेऊ शकता। ठीक आहे, त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ खूप खास आहे, शेवटपर्यंत पहा, अजिबात व्हिडिओ मिस करू नका, स्किप करू नका। ठीक आहे, आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। ठीक आहे, चला तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया। ठीक आहे, सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, सर्वात प्रथम आपल्याला पेपर पॅटर्न आपल्याला घ्यायचं आहे। त्याच्या अगोदर आपल्याला कापड जर आपलं चुरगळलेलं असेल तर त्याला विस्त्री व्यवस्थित पद्धतीने करून घ्यायची आहे। आपलं कापड व्यवस्थित पद्धतीने प्लेन करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतरच आपल्याला पेपर पॅटर्न त्याच्यावरती ठेवायचा असतो। पहा मी इथं पेपर पॅटर्न घेत आहे। पेपर पॅटर्न कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे ते तुम्हाला दाखवते। सर्वात प्रथम आपल्याला बॅक पार्टवरती जॉईंटवरती आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा असतो, लक्षात घ्या। जॉईंटवरती बॅक पार्ट आपल्याला ठेवायचा असतो। सर्वात प्रथम आपण कोपऱ्यामध्ये बॅक पार्ट ठेवून घेणार आहोत, त्याच्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप कोणकोणते ठेवणार आहोत पार्ट ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने पहा इथं फ्रंट पार्ट, आपल्या फ्रंट पार्टचा आता काय करायचा आहे, मुंडा बरोबर हा मुंडा आहे दोन्ही साईडचा, दोन्ही बाजूचा फ्रंटचा आणि बॅकचा, हा मुंडाच आपल्याला ठेवायचा असतो कटिंग करताना, म्हणजे तुम्हाला कापड व्यवस्थित पद्धतीने पुरेल। ठीक आहे, म्हणजे कापड पुरतं। नेहमी तुम्ही कटिंग करताना मुंडा ठेवूनच तुम्ही कटिंग करायचे असतं, पेपर पॅटिंग मुंड्यात ठेवूनच कटिंग करायचं आहे। ठीक आहे, पहा अशा पद्धतीने तुम्ही खाली ह्या साईडने तुम्ही ठेवू शकता किंवा वरती ह्या साईडला सुद्धा तुम्ही ठेवून घेऊ शकता। ठीक आहे, त्या पद्धतीने ॲडजस्ट तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे। पहा इथं मी तुम्हाला मोजून दाखवत आहे किती आपली साईजचं मी घेतलेलं आहे। ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्ही पाहणार आहे। पहा इथं आपण बरोबर 34 ते 36 साईजपर्यंतचा आपण इथं कटिंग घेतलेलं आहे। पहा इथं टोटल उंची किती आहे, उंची बरोबर आपली ब्लाऊजची 14 आहे बरोबर, म्हणजे आपला ब्लाऊज बऱ्यापैकी मोठ्या साईजचा आहे। ठीक आहे, तर तो कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचा आहे पहा, कटोरी पण आपली इथं मोठी आहे। ठीक आहे, मोठी म्हणजे मोठ्या साईजची कटोरी आहे आपली, ती घेणार आहे। कशा पद्धतीने आपण ॲडजस्ट करायचे आहे ते पुढं पाहणार आहोत, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अशा नवीन ट्रिक्स आणि भरपूर आपल्याला उपयोगी गोष्टी आपण सर्व काही शिकणार आहोत। ठीक आहे, पहा कटोरी कशी ॲडजस्ट करायची आहे, इथं पहा अशा पद्धतीने आपण कटोरी ॲडजस्ट करून घेणार आहोत। कटोरी नेहमी इथं ठेवायची आहे तिरक्या पद्धतीने, इथं कटोरी ठेवून घेतल्यानंतर तिरकी ठेवा, जेणेकरून तुमची कटोरी चपटी येणार नाही, कटोरीला पफ व्यवस्थित येईल। अशा पद्धतीने इथं तिरकी आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची असते, ही एक टिप आहे। ठीक आहे, इथं मुंड्या आपण हा पार्ट ठेवला, व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। आता ह्याच्यानंतर आपण कोणते पार्ट ठेवायचे आहेत कुठं ते आपण पाहणार आहोत। पहा इथं आता आपण बाही घेतली आहे, सर्वात प्रथम आपण बाही मांडून घेऊया कुठं ठेवायची आहे ते। ठीक आहे, इथं बाही मी ठेवती, बाही पहा इथं बाही ठेवली आरामात, मला खाली किती कापड राहते, बाही इथं माझी 5 ते किती इंच मोजून दाखवते तुम्हाला। इथं बाही किती इंच आहे, बाही मी घेतलेली रेडीमेड आपली बाही बरोबर 6 इंचाची आहे। किती आहे, 6 ते 6.5 इंचाची ही बाही आहे बरोबर। आता खाली कापड किती शिल्लक राहते, पहा इथं खाली किती कापड शिल्लक राहते, तर पूर्ण ते कापड मोजून घेत आहे बाहीपर्यंत। पहा एकदम इथं किती राहिले, 9 इंचापर्यंत इथं आपण बाही पूर्णपणे कटिंग करून घेऊ शकतो। ठीक आहे, मी इथं कापड माझी 5.5-6 इंचाचीच बाही आहे, पण तरी सुद्धा खाली मी कापड एक्स्ट्राचं शिल्लक ठेवते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा 9 इंचाचं कापड कशा पद्धतीने तिथं ॲडजस्ट करता येईल बाही, तीच तुम्हाला
दाखवून देते, ठीक आहे. आणि ज्यांना असं उभ्या पद्धतीने तुम्हाला बाहीगडी जास्त असल्यामुळे जर बाही व्यवस्थित पद्धतीने बसत नसेल तर तेव्हा सुद्धा काय करायचं आहे ते पुढं व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ती व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नक्की पहा ही, ठीक आहे. क्रॉसपट्टी आपण इथं ॲडजस्ट करून घेतलेली आहे. इथं क्रॉसपट्टी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. व्यवस्थित तुम्ही उभी ठेवा, जसं तुमचं कापड आहे तसं उभी ठेवा, किंवा तिथं आडव्या पद्धतीने देखील तुम्ही क्रॉसपट्टी ठेवून घेऊ शकता. जसं तुम्हाला कापड तुमचं आहे, तुम्हाला कापड जसं अवेलेबल आहे, कापडाची जागा जशी अवेलेबल आहे त्या पद्धतीने तुम्ही ठेवून घेऊ शकता. आपल्याला 2 क्रॉसपट्टी लागतात. किती लागतात? 2 क्रॉसपट्ट्या लागतात. तर इकडं ह्या साईडला आपण 1 क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर ह्या क्रॉसपट्टीला आपला जॉईंट येणार आहे, तर ते तुम्हाला जॉईंट द्यायचं आहे. ते सुद्धा ॲडजस्ट कुठं करायचं आहे ते तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा आपण हे ठेवून घेतलेलं पॅटर्न व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे. शेवटी व्हिडिओ पहा कशा पद्धतीने आपण पुन्हा हुकलूक पट्टी वगैरे क्रॉसपट्ट्या सुद्धा ह्याच्यातून काढणार आहोत. ते कशा पद्धतीने काढायचे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे, ठीक आहे मैत्रिणींनो. एकदम 74 सेंटीमीटर कापड घेतलेलं आहे आपण. साईज पण आपली मोठी आहे, ठीक आहे. पहा इथं सर्व पण काढून घेतलेलं आहे. इथं पाव इंचाने मी स्टिचिंग मार्जिंग ॲड करून घेत आहे. ह्या पार्टमध्ये स्टिचिंग मार्जिंग पाव इंच इथं आपण ॲड करून घेतलेलं आहे, ठीक आहे. काही गोष्टी अवॉइड करा मित्रांनो. जे फायद्याचं आहे तेच तुम्ही घ्या. ज्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळते ते तुम्ही घ्या. मी तेच व्हिडिओ तुम्हाला दाखवत असते, ज्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला फॉलो करा. व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत पाहत जा. मध्ये आधी तुम्हाला टिप्स देत असते, ते तुम्हाला बारकाईने व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला समजत नाही आहे. हा व्हिडिओ पाठीमागे सुद्धा मी केलेला होता की कमी साईजमध्ये कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. तर तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत पाहत नाही, मग तुम्हाला ते फिरून प्रॉब्लेम्स येतात, ठीक आहे. पहा इथं मी बाही ठेवून घेतली आहे. बाही इथं मी वरती ठेवली. समजा तुमच्या बाहीचा आकार जास्त आहे, बाही तुमची कपड्याच्या बाहेर जात आहे, तर तिथं काय करायचं आहे बाहीला, तिथं मग तुम्ही जॉईंट द्यायचा आहे बाहीला तिथं, ठीक आहे. जे तेवढा जॉईंटचा कापड काढायचा आहे तिथं तुम्हाला बाहीला जॉईंट देऊन घ्यायचं असतं. बाही नेहमी कुठल्या साईडने जॉईंट द्यायचा आहे बाहीला त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण नंतर करणार आहोत. हवा असेल मग व्हिडिओ तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाहीला जॉईंट कुठल्या साईडला द्यायचा असतो, ठीक आहे, आणि कसा द्यायचा असतो तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेल, ठीक आहे. पहा इथं क्रॉसपट्टी पण मी ड्रॉ करून घेतलेला आहे. बाही सुद्धा ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि इथं दुसरी क्रॉसपट्टी सुद्धा ती सुद्धा आपण ड्रॉ करून घेणार आहोत, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने इथं आपली कमी आखून घेते. इथं बरोबर आपली इथपर्यंत क्रॉसपट्टी आपली कमी पडते कापडाला ॲडजस्ट करताना. त्यामुळे आपण काय करणार आहोत तो भाग इकडं आणखी एक एक्स्ट्रा कट करणार आहोत आणि तिथं जॉईंट देणार आहोत नंतर आपण स्टिचिंग करताना, ठीक आहे. पहा इथं पण काय करायचं आहे, इथं आपण ही क्रॉसपट्टी बरोबर इथं आपण काय करणार आहोत ॲडजस्ट करून घेणार आहोत अशा पद्धतीने. म्हणजे हा पार्ट आपण जॉईंट करताना बरोबर स्टिचिंग करताना तिथं जिथं क्रॉसपट्टी आपली कमी पडते तिथं आपण काय करायचं आहे व्यवस्थित पद्धतीने तिथं जॉईंट करून घ्यायचं आहे. इथं सुद्धा आपण पाव इंच काय करायचं आहे, इथं सुद्धा मार्जिंग आपल्याला घ्यायचे आहे. दोन्ही क्रॉसपट्टीला सुद्धा आपण मार्जिंग घेतलेलं आहे, ठीक आहे. पहा इथं आपल्याला कापड कुठं शिल्लक राहत आहे. इथं आपली क्रॉसपट्टी बरोबर निघत आहे. इथं क्रॉसपट्टी आपण काढून घेऊ शकतो, ठीक आहे. ह्याच्यानंतर आणखी सुद्धा तुमचं इथं कापड राहणार आहे. याच्यात सुद्धा तुम्ही हुकलूक पट्टी क्रॉसपट्टी सुद्धा इथं तुम्ही काढून घेऊ शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर वरती सुद्धा कापड आपलं राहत आहे, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आपलं बॅक पार्ट फ्रंट पार्ट कटोरी क्रॉसपट्ट्या आणि बाही व्यवस्थित पद्धतीने मोठी 9 इंचापर्यंतची बाही आपण इथे ॲडजस्ट करून घेतली आहे. पहा पुन्हा एकदा मोजून दाखवते. 9 इंचाची बाही इथं आपली बसत आहे, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित ॲडजस्ट केलेला आहे सर्व पॅटर्न. इथं क्रॉसपट्ट्या निघत आहे. इथं कंबरपट्टी आपली हवी असेल तर विदाऊट असताच असेल तर तिथं कंबरपट्टी सुद्धा वर निघेल. आणि इथं जेव्हा आपण व्यवस्थित पद्धतीने इथं बाही व्यवस्थित पद्धतीने इथं आपण गळा शेप देणार आहोत. शेप गळ्याचा दिल्यानंतर आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हा तिथलं सुद्धा आपलं कापड शिल्लक राहणार आहे, ठीक आहे. चला तर मग आपण ह्याची आता कटिंग करून घेते मी. तुम्ही व्यवस्थित पद्धतीने व्हिडिओ समजला असेल तर स्किप करा. आणि कशा पद्धतीने मी ॲडजस्ट करून ठेवलेला आहे पार्ट ते तुम्ही व्हिडिओ पहा. आजचा व्हिडिओ खूप फायदेशीर आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहिला असेल ह्याची मला खात्री आहे. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि छान कमेंट करायला सुद्धा अजिबात विसरू नका. ह्याच्यानंतर कोणत्या साईडला आपण किती डीप गळ्याला किती मुंडा किती शोल्डर घेणार आहोत ह्याचा व्हिडिओ सुद्धा आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पाहिजे. इथून पुढचे व्हिडिओ पहा.